गेल्या 5 वर्षात भ्रष्टाचाराची परिसीमा गाठली असं म्हणत सत्ताधाऱ्यांवर टीका करतायत अशोक चव्हाण. थेट जाऊया या पत्रकार परिषदेत. व्हावी हा प्रयत्न हे देखील आमचं महाराष्ट्रात आणि देशामध्ये प्राधान्य असणार आहे. अनेक मुद्दे आहेत ज्यांची तत्वांची विचारांची अनेक दिवस चर्चा आम्ही सगळ्यांनी केलेली आहे. या ठिकाणी भाई जयंत पाटील आहेत, जितेंद्र ठाकूर साहेब आलेले आहेत, आमचा राजीव शेट्टी साहेब आलेले आहेत, कवाडे साहेब, सगळ्यांचीच नावं घेऊन आपला उल्लेख वेळ घेत नाही. पण या सर्वांचा सहभाग असणारी ही आघाडी ही निश्चितपणानं महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांच्या समोर चांगलं प्रदर्शन शक्तीचं होईल आणि महाराष्ट्रात आम्हाला जास्तीत जास्त जागा आम्ही सगळ्यांनी एकत्रित करून ताकदीनं लढवण्याचं ठरवलं असल्यामुळे मिळतील हा आत्मविश्वास आम्हा सगळ्यांना आहे. पुन्हा एकदा या आघाडीमध्ये सहभागी झालेल्या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी स्वागत करतो. अजून एक या ठिकाणी पाठिंबा व्यक्त करणारा निवेदन या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. कामगार संघटना संयुक्त कृती समिती याचे निमंत्रक सहनिमंत्रक विश्वास उडगी यांच्या वतीने पत्र आहे. एआयटीयूसी, आयएनटीयूसी, आरएमएस, सीआयटीयू, एचएमएस, एनटीयूआय, टीयूसीआय आणि एआयसीटीयू अशा विविध कामगार संघटनांनी विद्यमान जे शासनाचं जे धोरण आहे कामगार विरोधी भाजप सेना सरकारचं आणि एनडीएचं धोरण केंद्रातलं असो किंवा राज्यातलं असो कामगारांच्या हिताच्या विरोधात असलं धोरण आहे त्याचा निषेध करत त्यांनी या महाआघाडीमध्ये पाठिंबा दर्शवलेला आहे. त्याचा मुद्दाम उल्लेख या ठिकाणी करत आहे. कामगार कायद्याचे अनेक प्रश्न आहेत. कंत्राटी, ट्रेनिंग, फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट या सर्व संदर्भातले काही त्यांचे विचार आहेत. अंगणवाडी वर्कर्स, आशा वर्कर्स या कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा प्रश्न आहे. सर्वच व्यवसायाकरता योग्य किमान वेतन ठरवण्याच्या बाबतीमध्ये विषय आहे आणि कायमस्वरूपी जागेवर कंत्राटी पद्धत रद्द केल्याच्या आणि अशा अनेक मागण्या या कामगार संघटनांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत आणि त्यांची सुद्धा या देशामध्ये सहभागी होण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे. मी या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सन्माननीय राजू शेट्टी यांना विनंती करेन की त्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे. संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातील एक भक्कम अशी आघाडी आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारनं सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब, विद्यार्थी, बेरोजगार या सगळ्यांचा विश्वासघात केलेला आहे. आजच्या दिनाचा भूलभुलैया दाखवला परंतु लुच्चे लोकांचे दिवस आम्हाला बघायला मिळाले आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये चळवळीमध्ये असणारे सतत रस्त्यावरचा संघर्ष करणारी आम्ही सगळी मंडळी या सरकारला केंद्रातून आणि राज्यातून हद्दपार करण्याचा निर्णय घेऊन त्या आघाडीमध्ये सामील झालेलो आहोत. त्यांनी शेतकऱ्यांना फसवलं, कामगारांना फसवलं, सर्वसामान्यांना फसवलं. एवढंच नव्हे तर सामाजिक आणि धार्मिक ऐक्य सुद्धा धोक्यात आणलेला आहे. खरं तर हा महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारानं चालणारा हा महाराष्ट्र आहे. संतांचा आणि समाज सुधारकांचा महाराष्ट्र आहे. पण या महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करून रक्तपात करायचा आणि आपली राजकारणाची पोळी भाजायची अशा प्रकारचं विविध कृत्य ही मंडळी करतायत आणि त्यातूनच ही आघाडी निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये कालच केंद्र सरकारनं एक निर्णय घेतलेला आहे की मंडल आयोगाच्या धोरणाचा पुनर्विचार करण्यासाठी एक त्यांनी समिती नेमलेली आहे. म्हणजे आता ज्या जाती जमातींचा त्या यादीमध्ये समावेश आहे त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करायची. आधीच सामाजिक ऐक्य धोक्यात आलेला असताना
अशा प्रकारे आपल्या जेवढीतला अजेंडा बाहेर काढून एकाचा बदला घ्यायचा अशा प्रकारची परिस्थिती या लोकांनी निर्माण केलेली आहे। एवढंच नव्हे तर भारतीय जनता पक्षाच्या अनेक वाचाळवीर नेत्यांनी आम्ही संविधान बदलून आम्हाला त्यासाठी लोकांनी मतं दिली आहेत अशा प्रकारच्या सुद्धा वर्गाला केल्या। म्हणजे आज संविधान धोक्यात आलेलं आहे। देशातल्या ज्या घटनात्मक संस्था आहेत की ज्याच्यामुळे हा देश सुरळीत चाललेला होता, ते सुप्रीम कोर्ट असेल किंवा आरबीआय असेल, सीबीआय असेल, अशा संस्था सुद्धा याने धोक्यात आणलेल्या आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्यासारख्या शेतकरी नेत्याला आता खऱ्या अर्थानं तणनाशक फवारून हे कमळाचं पीक समूळ नष्ट करण्याशिवाय पर्याय नाही अशा प्रकारचा विचार निर्माण झाला। आणि म्हणून आधी लोकशाही वाचली पाहिजे आणि त्यानंतर शेतकरी, कष्टकरी आणि कामगारांचं राज्य पुन्हा पुनर्स्थापित झालं पाहिजे। त्या हेतूनं स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वाभिमानी पक्षानं या महाआघाडीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतलेला आहे। उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांचंच मनापासून स्वागत करतो। पण एक गोष्ट या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या बांधवांना मी सांगू इच्छितो, ही महाआघाडी करत असताना भाजप, शिवसेनेसारख्या जातीवादी पक्षांना बाजूला ठेवण्याच्या करता आपण आपले असणारे मनातले जे काही विचार असतील ते थोडेसे बाजूला ठेवायचे। 48 जागांपैकी इथं अशोकराव आहेत, इथं जयंतराव आहेत, इथं भुजबळ साहेब आहेत, इथं हर्षवर्धनजी आहेत। आम्ही सगळ्यांनी ठरवलं की वेळ पडली तर 10 जागा मित्रपक्षांना द्याव्या लागल्या तरी चालतील। 38 जागा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने वाटून घ्यायच्या आणि त्याच्यातनं सर्वांना बरोबर घ्यायचं आणि जातीवादी विचाराला कुठेतरी थांबवायचं आणि शाहू फुले आंबेडकरांचा विचार खऱ्या अर्थाने पुढे न्यायचा। परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना आपण महाराष्ट्राने पाहिलं की अनेकदा चर्चा होत असताना काहींनी एवढी टोकाची भूमिका घेतली की काहींना तर आम्ही 6 जागापर्यंत जागा देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली असताना काहींनी त्याच्यामध्ये कुठलाही रस दाखवला नाही। काही ना काही कारण सांगून ही महाआघाडी कशी होणार नाही हाच प्रयत्न त्यांचा होता का काय, अशा प्रकारची शंका द्यायला निश्चितपणे जागा आहे, वाव आहे। आणि त्याच्यामुळेच आमचं स्वतःचं स्पष्ट मत झालंय की महाआघाडीमध्ये जे कोणी आलेले नाहीये ती एक प्रकारची भारतीय जनता पक्षाची बी टीम म्हणून आज राज्यामध्ये काम करू पाहते आणि यांना इनडायरेक्ट भाजप, शिवसेनेलाच फायदा करून द्यायचा होता। म्हणूनच त्यांनी निव्वळ चर्चा करण्याच्या बद्दलचा एक बागलबुवा उभा केला का काय, अशा प्रकारची शंका ही निश्चितपणे निर्माण होतीये। आणि हे सगळं होत असताना तमाम बाकीच्या आंबेडकरवादी जो काही विचार आहे, बाकीचे सगळे सहकारी आहेत, त्यांना मात्र ती गोष्ट लक्षात आली। कारण या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडत असताना आम्ही प्रत्येकजण विचार करायचो, बारकाईनं विचार करायचो असं का घडतंय। त्याच्यामुळे काही जण तर आम्हाला सांगायची ही तुमच्यामध्ये सगळेजण येणारच नाही। मग एवढा विश्वास काहींना का वाटत होता की येणार नाही। त्याच्यामुळे मी आता जे काही मत व्यक्त केलेलं आहे त्याला कुठेतरी जागा राहतीये। दुसरी एक गोष्ट मला महाराष्ट्रातल्या जनतेच्या लक्षामध्ये आणून द्यायची आहे, 48 जागा अजून भाजप, शिवसेनेच्या डिक्लेअर झालेल्या नाही। परंतु ज्यावेळेस उमेदवार डिक्लेअर होतील तुम्हाला आश्चर्य वाटेल, 5 वर्ष यांचं केंद्रामध्ये सरकार आहे, 5 वर्ष जवळपास आता राज्यात उद्याच्या 5-6 महिन्यांनी सरकारला होतील। इतके दिवस सरकारमध्ये असताना देखील त्यांचा एक प्रकारचा तो कमीपणा आहे की 48 जागांच्या पैकी 25% जागा पूर्वाश्रमीचे, त्याच्यातले काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराच्या लोकांना घेऊन त्यांना उमेदवारी द्यावी लागली। जर एवढं चांगलं त्यांनी काम 5 वर्षामध्ये केलं होतं तर त्यांना इतर पक्षातनं उमेदवारी घेण्याचं कारण काय होतं याचंही उत्तर भाजप, शिवसेनेने या निमित्तानं दिलं पाहिजे। आणि त्याच्यामुळं फोडाचं राजकारण जे कधी महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळालेलं नव्हतं, सगळ्या वेगवेगळ्या आयुधाचा वापर करायचा, सगळ्या काही गोष्टी वापरायच्या आणि त्याच्यातनं कुणाच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावायचा आणि त्याच्यातनं स्वतःचा स्वार्थ साधायचा। फक्त सत्ता आणि सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता
एवढा एककर्मी कार्यक्रम हिंसा चाललेला आहे. म्हणून